त्याच क्वेश्चनमधला क्वेश्चन नंबर 2. लेट y इज इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स अपॉन अपॉन 1 मायनस एक्स. हा पण सेम टाईप आहे, फक्त पहिल्या क्वेश्चन आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये हा डिफरन्स आहे की पहिल्या क्वेश्चनमध्ये जी अंडर रूटमध्ये जी टर्म होती ती न्यूमरेटर त्याचा 1 मायनस एक्स होता आणि डिनॉमिनेटर 1 प्लस एक्स होता, परंतु इथे न्यूमरेटर हा 1 प्लस एक्स आहे आणि डिनॉमिनेटर हा 1 मायनस एक्स आहे. तर याचं सबस्टिट्यूशन थोडं वेगळं आहे. याला पुट करण्यासाठी पुट एक्स इज इक्वल टू कॉस 2 थीटा पुट करावा लागतो. हे लक्षात ठेवा. आता 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स असेल तर कॉस 2 थीटा. आता याच्यावरून थीटाची व्हॅल्यू काढू आधी. हा कॉस इकडे गेला, कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू 2 थीटा. 2 हा मल्टिप्लायमध्ये इकडे गेलो डिवाइडमध्ये, म्हणजे कॉस इनवर्स एक्स अपॉन 2 इज इक्वल टू थीटा. तर क्वेश्चनमध्ये पुट करूया सबस्टिट्यूशन. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्सच्या ठिकाणी कॉस 2 थीटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थीटा. सेम फॉर्म्युला y इज इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट इनवर्स, फॉर्म्युला वरच आहे. 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 साइन स्क्वेअर थीटा रूटमध्ये. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट इनवर्स 2 आणि 2 कॅन्सल, कॉस अपॉन साइन कॉट स्क्वेअर थीटा. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट इनवर्स कॉट थीटा, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल याचा. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल थीटा. आता इथून हा थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे. इथून याला डायरेक्ट थीटाची व्हॅल्यू पुट न करता पहिले याला कन्वर्ट करूया. आता असा फॉर्म्युला यूज करायचा इथे की साइन स्क्वेअर थीटासाठी 1 मायनस कॉस 2 थीटा हा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थीटा. याच्याहून साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काढली 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे साइन स्क्वेअर थीटाला हे सबस्टिट्यूशन आहे y इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. y इज इक्वल टू 1/2 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. डिनॉमिनेटर सेपरेट केला. y इज इक्वल टू 1/2 मायनस कॉस 2 थीटाची व्हॅल्यू, कॉस 2 थीटाची व्हॅल्यू डायरेक्ट आहे. कॉस 2 थीटाची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन 2. याचं करायचं डिफरेन्शिएट. आता डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू 1/2 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, मायनस 1/2 ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. तर फायनल आन्सर आहे मायनस 1/2. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1/2. या क्वेश्चनमध्ये फक्त इथं हे लक्षात ठेवायचं आहे की y इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा आल्याच्यानंतर डायरेक्ट सबस्टिट्यूशनला पुट करता 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 करायचं आहे आणि हा फॉर्म्युला इथंच एक्सप्लेन केलेला आहे आपण.